आई जे घडलंय ते जर बदलायचं असेल ना तर ताराच्या आवाजात आपण गाणं लॉन्च करूया. कारण अख्ख्या जगाला माहिती आहे की ताराचा आवाज गोड आहे, बरोबर? बरं. आता काय होईल, गाणं लॉन्च केल्यानंतर ना लोकांचं लक्ष सगळं त्या गाण्याकडे जाईल. सो ही सगळी जी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे ना तिथून लक्ष डायव्हर्ट होईल आणि त्या गाण्याकडे लक्ष जाईल. ठीक आहे. नाही, हे सगळं व्यवस्थित होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सोहमची म्युझिक कंपनी लॉन्च करतोय आपण, एकही गाणं अजून लॉन्च केलेलं नाही आहे. सो हे पहिलं गाणं लॉन्च करून टाकू ना. गुड आयडिया. मी एक स्टुडिओ बुक करतो, आपण स्टुडिओमध्ये शूट करू आणि त्याचा मेकिंग व्हिडिओ करू. टेन्शन घेऊ नको, सगळी तयारी जोरदार करू आपण. हो, पण गाणं कुठलं? नवीन गाणं बनवून घ्यावं लागेल, तयारी करावी लागेल सगळी. मॉम, माझी म्युझिक कंपनी आहे, माझ्याकडे अख्खी टीम आहे. माझ्या टीम बरोबर मी नवीन गाणं एका दिवसात तयार करतो. नाही, नवीन गाणं नको, नवीन गाणं नको. ज्या गाण्यामुळे वाद झालेत ना सुरू, तेच गाणं आपण रेकॉर्ड करूयात. हा जिओ तुझ्यावर चढला? एक्झॅक्टली. कारण लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सगळ्यांना ऐकलंय ते, पण रेकॉर्डिंग नाही आहे तसं. कुठल्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे, तर या प्लॅटफॉर्मवर येईल, सगळ्यांना ऐकायला मिळेल. बरोबर आहे. म्हणूनच त्या दिवशी त्या फॅनने ह्याच गाण्याची फरमाईश केली होती. सारंग, अगदी बरोबर. आपण हेच गाणं रेकॉर्ड करूया आणि झाडून सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल करूया. म्हणजे लोकांची फरमाईश सुद्धा पूर्ण होईल आणि ताराबद्दलचं मत सुद्धा बदलेल. सोशल मीडिया टीमला सांगून अल्गोरिदम चेक करून घ्यायला सांग. बरं झालं तू आलीस. ऐक, आज आपण गाणं रेकॉर्ड करणार आहोत, उद्या ते व्हायरल करणार आहोत. आणि हो, तुझा माफीचा व्हिडिओ सुद्धा आजच गेला पाहिजे. आज? हो, आज. काही प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली मला मम्माला भेटायला जायचंय, त्यामुळे आज जरा अवघड आहे. तारा, हे बघ, मी स्टुडिओ बुक करतोय. 5 वाजेपर्यंत मामाला तिकडेच बोलव आणि तिकडेच भेट. एक्झॅक्टली. असं कसं सोहम? हे जे काही घडलंय त्याचा माझ्या मम्माला सुद्धा खूप मोठा शॉक बसलाय, त्यामुळे मला तिला अर्जंटली भेटायला जावंच लागेल. मी निघते. हा, आपण नंतर बोलूयात. तिलोत्तमा मॅडम, मला ना माझ्या घरून फोन आला होता, मला जावं लागेल. सावली थांब, मी सोडतो तुला. नको, म्हणजे नको. तुम्हाला खूप कामं असतील ना, माझ्यामुळे उगाच अडकून राहाल. मी जाते नीट. मी येते मॅडम. कमाल आहे. दोघींनाही माहेरे जायचंय आणि ते सुद्धा एकाच वेळी. स्ट्रेंज. ही वेळ झाला, कुठे राहिली ही? तारा मॅडम, अगं किती वेळ, किती उशीर केलाय. हो, तुम्हाला माहितीये घरातून सांभाळून यावं लागतं आणि त्यात एकाच वेळी दोघी बाहेर आलो तर. ओके ओके, फोन करतेस ना? हो. हा, बोल सावली. हॅलो जगन्नाथजी, मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवलाय. त्या ॲड्रेसवर लवकरात लवकर या, महत्वाचं काम आहे. काय झालं ग? मी भेटल्यावर सगळं सांगते, तुम्ही लवकर या ना. बरं, येतो. हो. काय म्हणाले? येत आहेत. हा, मी मम्माला फोन करते. हो. हॅलो मम्मा, ऐक ना, मी तुला एका हॉटेलचा ॲड्रेस सेंड करते. प्लीज अर्ध्या तासात पोच. मी सांगते तुला, पण तू आधी ये. ओके, चला. माई, वाटलंच मला. ताराच्या आयुष्यात प्रॉब्लेम झालाय म्हणजे त्यामागे नक्की तू अशी. काय केलंयस आता? काय झालंय तारा? मी सांगते. मी आणि सारंग सर या हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो ना, तेव्हा नेमकं तारा मॅडम आणि सोहम भाऊजी सुद्धा आले होते. ह्या सगळ्यामुळे मेहंदे कुटुंबाची खूप बदनामी होते माई.
आणि ह्यावर उपाय म्हणून तिलोत्तमा मॅडमने हा पर्याय सुचवलाय. हो मम्मा, ॲक्च्युली असं ठरतंय की कॉन्सर्टमधलंच गाण्याने लॉन्च करायचं सो दॅट इमेज बिल्डिंग होईल. आणि ते गाणं आजच्या आजच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करावं लागेल. व्हॉट? घ्या, म्हणजे पसारा चांगलाच वाढवलाय तुम्ही. कसं करणार होत आपण हे सगळं? हे बघ सावली, आजपर्यंत आपण इव्हेंट्स करत होतो, शोज करत होतो, तोपर्यंत सगळं ठीक होतं. स्टेजवर मॅनेज करता येत होतं हे सगळं. रेकॉर्डिंग करतानाही आपणच स्टुडिओ बुक करायचो, त्यामुळे तिथंही मॅनेज होत होतं, कारण आपल्याशिवाय तिथं दुसरं कोणी नसायचं. पण आता इथे तुमच्या घरचे असणारे म्हटल्यानंतर कसं करणार होत आपण हे सगळं? हे इम्पॉसिबल आहे. माई, पण आपल्याला रेकॉर्डिंग करावंच लागेल ना. करावीच लागणार आहे म्हणजे? कशी करणार आहोत पण? ह्यासाठीच मी कोणाला तरी बोलावलंय. कोणाला तरी बोलवलंय म्हणजे? कोणाला? मला. नमस्कार भैरवी मॅडम. हा माणूस इथं काय करतोय? तुम्ही बोलवलं याला? मग शांत हो. आपल्याला त्यांचीच मदत लागणार आहे. याची मदत आणि मी घेईन? अजिबात नाही. आणि हे जे सगळं चाललंय त्यात हा काय मदत करू शकणार आहे? या दोघी इथे काय करतायत? मी सांगते तारा मॅडम आणि मला तुम्हा दोघांची मदत लागणार आहे. हा इथं बसणार असेल तर मी बसणार नाही. सॉरी. काय करताय माई? ऐकून घ्या ना प्लीज. बसा ना जगन्नाथजी. काय झालंय? सांगते. नाही म्हणते ना, कळत नाही का तुम्हाला कोणाला? मला नाही गाता येणार गाणं, मला नाही येत गाणं गाता. आता बघा मी काय करतो ते. नाही तुम्हाला माफी मागायला लावली ना, नाव बदलून टाकेल. ताराचं गाणं आपण रेकॉर्ड करूयात. एकदा ते गाणं पसरलं ना, व्हायरल झालं ना, की जी परिस्थिती आहे सगळी बदलेल. मग बरं झालं की सुनते वाचून खोकला गेला. तुला कशाला उबळ येते? कळू दे ना जगाला की माझी लेकच अस्सल सोन आहे म्हणून. वाटलंच मला. म्हणून मला हा माणूस माझ्या नजरेसमोर खपत नाही. मला तर वाटतं या सगळ्या मागे ना तुझंच काहीतरी कारस्थान असणार. नाही तुमचे ग्रहच इतके घाणेरडे आहेत की आपोआप तुमचं वाटोळ होतंय. मला काहीच करावं लागत नाही. हे जे बोलतोयस ना, एक्स्ट्राची बडबड करतोयस ना, त्याची किंमत मोजावी लागेल तुला. कधी करायचा सांगा. हा जगन्नाथ ना चोपडी हिशोबाची केशर घेऊनच फिरतो. हो का? दाखव ना मग. ऐका. भांडू नका तुम्ही. जगन्नाथजी, तुम्ही मला दिलेलं वचन लक्षात आहे ना? आम्हाला मदत हवी आहे तुम्हा दोघांची. आणि तुम्ही मला मुलगी मानता की नाही? मग करा ना मदत. बरं ठीक आहे, माझी मुलगी म्हणते म्हणून करतो मदत. तुम्ही घरची आघाडी सांभाळा, बाहेरचं मी बघतो.